हॅलो फ्रेंड्स, आज आपण 32 चेस्ट साईजचं बोट नेक प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग व स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. कटिंग करण्यासाठी इथे मी सगळ्यात पहिले अस्तरला सरळ कट करून घेतला आहे, स्ट्रेट लाईन आखून. त्यानंतर हाईट आपली 13.5 इंच आहे, त्यामध्ये +1 ही 14.5 इंचवर मार्किंग करून घेत आहे. आता आपल्याला स्केलने एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर शोल्डर मी इथे घेत आहे 6.5 इंच, आर्महोल देखील 6.5 इंच घेत आहे. हा आपला बोट नेक प्रिन्सेस कट ब्लाउज आहे. त्याच्यानंतर 6.5 वर आपल्याला क्रॉस मार्किंग करून लाईन स्ट्रेट आखून थोडे इथे क्रॉस लाईन पण टाकायचे आहे, त्यामुळे आपल्याला आर्महोलमध्ये चुनी येत नाही. 32 चेस्ट साईज आहे म्हणून 8 इंच व मार्किंग 2 इंच घेतली आहे. वेस्ट आपली 30 इंच 7.5 व त्याच्यामध्ये प्लस मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे. त्याला आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आर्महोलला मी इथे 1 इंचावर शेप देऊन घेत आहे, राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला बॅक नेकची नेक विड्थ आपल्याला 3 इंच घ्यायची आहे बोट नेक ब्लाउज असल्यामुळे. आणि खाली आपल्याला नेक 3.5 इंचावर मी मार्किंग करून घेतली आहे. याला आता आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आता खाली मी इथे माझी बॉर्डर जी आहे ती 4 इंचाची आहे, म्हणून मी इथे 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर ही जी बॉर्डर आहे जी आपल्याला खाली अटॅच करायची आहे ती 5 इंचाची आहे, म्हणजे शिवून ती 4 इंचाची येईल. अर्धा इंच वरती व अर्धा इंच खाली जाऊन खाली बरोबर 5 इंच जेवढं बॉर्डरचं आहे तेवढं मेजरमेंट येत आहे. आता मी 3-3 इंचावर मार्किंग करून बॉक्स बनवून घेत आहे पूर्ण. आता इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. वरच्या बॉक्समध्ये मी सर्कलवर खाली मी थोडा पान आकाराचा शेप ड्रॉ करते आहे. त्या अस्तरला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तरला कटिंग करून घेतल्यानंतर आता मी ते फ्रंट साईडची कटिंग करणार आहे. त्यासाठी आपल्याला अस्तरवर असं हे बॅक साईड जो आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आता मी फ्रंट साईडची कटिंग करणार आहे. त्यासाठी आपलं जे पहिलं मेजरमेंट आहे तसंच ठेवून व्यवस्थित एक बॉक्स बनवून घ्यायचा. तर ड्रॉ झाल्यावर आपल्याला बॅक साईडचा पार्ट उचलून घ्यायचा आहे. बॅक साईडच्या पार्टमध्ये आपल्याला खालून अर्धा इंच हाईट वाढवायची आहे. सरळ लाईन इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे नेक विड्थ आपली 3 इंच आहे. फ्रंट नेक आपला 6 इंचाचा आहे, म्हणून मी ते 6.5 इंचावर मार्किंग करून घेतली. खालून तुम्ही 3 इंच किंवा तुम्हाला ब्रॉड हवा असेल नेक तर तुम्ही 3.5 इंचावर देखील मार्किंग करू शकता. इथे मी 3.5 इंचावर मार्किंग करून घेतली आहे. मला थोडा ब्रॉड नेक हवा आहे म्हणून फ्रंट. इकडे आपल्याला प्रिन्सेस कटसाठी खाली 2 इंच वरती 1 इंच मार्जिन ॲड करायची आहे. आर्महोलला फ्रंट नेकला थोडा आतून 1/2 इंच आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता मी इथे 3 इंच वरती 3.25 इंच घ्यायचा आहे. टक्स पॉईंट आपल्याला 32 चेस्ट साईडसाठी 10 इंचाचा घ्यायचा आहे व यांना क्रॉस करून घ्यायचा आहे. स्केलने ड्रॉ करून
आता आपल्याला प्रिन्सेसला शेप द्यायचा आहे. खाली आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आहे, वरती 1.25 इंचचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे व प्रिन्सेसला राऊंड शेप असा हलक्या हाताने आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. इकडे खाली आपल्याला तिरकस 1/2 इंच 1/4 इंचवर आपल्याला मार्किंग करून थोडं तिरकस कट करायचं आहे प्रिन्सेसचा शेप. इथे मी राऊंड शेप देऊन घेते फ्रंट नेकला. व आता आपण सगळ्या पार्ट्सची कटिंग करून घेणार आहोत, जे आपण ड्रॉ केले तसे त्याप्रमाणे. कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित कटिंग करायची आहे, जसे शेप आपण ड्रॉ केले आहे तसे. इथे मी जो आपला टक्स पॉइंट आहे त्याला थोडं क्रॉस कट करून घेत आहे, त्यामुळे आपल्या प्रिन्सेस कटला व्यवस्थित शेप येतो. इथे आपले फ्रंट साईडचे दोन्ही पार्टची कटिंग करून झाली आहे. हा बॅक पार्ट आहे. आता आपल्याला अस्तरला पीसवर कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी सर्व अस्तर ब्लाऊज पीसवर कट करून घेतला आहे. आता इथे मी पीसवर सगळे पार्ट्स कट करून घेतले आहे. या ब्लाऊजसाठी मी पफ स्लीव्ज बनवणार आहे, तर त्याचा मी वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहे यूट्यूबवर, तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन.